नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण या ठिकाणी नुसते बघणारच नाही, या ठिकाणी तुम्हाला अगदी स्पष्टीकरणासहित तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवणार आहे। म्हणजे खूप सोप्या भाषेत गणित किंवा बुद्धिमत्तेचे काही प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवून या ठिकाणी मी शिकवणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ग्रामसेवक परीक्षा देत असाल किंवा तुम्ही पोलीस भरती देत असाल किंवा तुम्ही इतर कोणतीही परीक्षा देत असाल तर असे उदाहरणं जे आहेत ते प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला भेटतात। तर प्रत्येक परीक्षेसाठी हा जो व्हिडिओ आहे तर खूप महत्त्वाचा आहे। आणि व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला काय या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, एकही मिनिट या ठिकाणी स्किप नाही करायचा आहे, बरोबर। आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप मेहनत लागली हा व्हिडिओ बनवायला, तर या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। सर्वप्रथम मी प्रश्न वाचून घेतो आणि तुम्ही देखील एका कागदावर प्रश्न लिहून घ्यायचा आहे, बरोबर। तर बघा, आपला पहिला प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी बघा, एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही, तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते। निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मत मिळून त्याने 1100 किंवा 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? बघा, हवं तर प्रश्न तुम्ही पुन्हा वाचून घ्या किंवा कुठेतरी लिहून घ्या, कारण की मी जेव्हा तुम्हाला व्हाईट बोर्डवरती सोडून दाखवेल त्या टायमाला कदाचित तुमच्यासमोर प्रश्न नसेल, त्यामुळे प्रश्न आत्ताच या ठिकाणी लिहून घ्या। ऑप्शन देखील तुम्ही नीट वाचून घ्या आणि आपण या ठिकाणी आता डायरेक्ट तुम्हाला मी पेन घेऊन एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो। तर बघा, असे प्रश्न आल्यावर काय होतं की बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातात, गडबडून जातात आणि त्या ठिकाणी परीक्षेमध्ये टाईम खूप कमी असतो। तर अशा वेळेस ते काय करतात की खूप मोठी मेथड वापरतात किंवा खूप त्यांना वेळ लागतो। तर एवढंच लक्षात ठेवायचं की कमी वेळात आपल्याला प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल। तर बघा, सर्वप्रथम प्रश्न नीट वाचून घ्यायचा। तर त्यांनी काय लिहिलं आहे बघा, एका निवडणुकीत 8 मतदारांनी मतदान केले नाही, किती? 8%। बघा, आता निवडणूक झाली याचा अर्थ काय? त्या ठिकाणी 100% उमेदवार असतील, म्हणजे 100% जर मतदार असतील किंवा लोकसंख्या असेल किती? 100%, बरोबर। त्यातील एकूण हे टोटल आहे, हे टोटल आहे, बरोबर। यातून -8% करा। -8% लोकांनी काय केलं आहे की मतदान केले नाही। मग उरले किती? बघा, तर 92% लोक जे असे आहेत किंवा मतदार आहेत की ज्यांनी मतदान केले, यांनी मतदान केलं। मी शॉर्टमध्ये लिहितो आहे, तुम्ही समजून घ्या, बरोबर। म्हणजे बघा, पुन्हा सांगतो, 100% समजा मतदार असतील तर त्यापैकी यांनी काय सांगितलं आहे, 8% मतदान केलेले नाही आहेत। म्हणजे केलेले किती असतील? तर साहजिक आहे, 100मधून 8 मायनस केले तर 92% लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे, बरोबर। आता मग काय केलं आहे, आणि 92% मतदान केलेलं आहे आणि ह्यांनी काय दिलं आहे की निवडून आलेल्या उमेदवाराला 48% मते मिळाले, 48% मतं मिळाले। जर आता 92% लोकांनी मतदान केलं आहे आणि त्यापैकी 48% जे मतं आहे ते कोणाला पडलेत? जो निवडून आला आहे। कोण आला आहे? निवडून आलाय, बरोबर ना, निवडून आलाय, त्याला किती पडले? 48% पडले। म्हणजे आता उर्वरित किती असतील? तर बघा, इथून हातचा काय 1 4 आणि इथून 4तून 4 किती राहिले? 44। म्हणजे जो उमेदवार हारलेला आहे, बरोबर, तर त्याला किती पडले? तर 44% त्याला मतदान पडलेलं आहे। सिंपल आहे, इथपर्यंत कळालं? तर बघा, आता जर 48% निवडून आलेला, 44% हारलेला उमेदवार आहे आणि त्यांनी काय विचारलं आहे की 48% निवडून आलेल्या उमेदवाराला 1100 मतांनी तो जिंकला आहे किंवा त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला हरवलं आहे। म्हणजे याचा अर्थ काय? तर 1100चा फरक आहे किंवा हारलेल्या उमेदवारापेक्षा 1100 मतं त्याला जास्त पडले। इथपर्यंत कळालं? म्हणजे ह्याचा अर्थ काय? जर आपण या दोघांमधला टक्क्यांचा फरक काढला तर आपल्याला 1100चे टक्केवारी पण या ठिकाणी समजून जाईल, बरोबर आहे का? म्हणजे बघा, तुम्हाला मी या ठिकाणी सोडून दाखवतो। बघा, 48मधून तुम्ही 44 वजा करा। बघा, 48मधून 44 वजा करा, किती होते? बघा, 8तून 4 गेले, 4 उरले आणि 4तून 4 गेले, 0 उरले। म्हणजे या दोघांचा जो काही फरक आहे, फरक इथं लिहितो मी, जो काही फरक आहे तो आहे 4%चा।
किती टक्केवारीचे फरक काढले तर 4% आणि मतांचे फरक काढले तर किती आहे, किती आहे बघितले तुम्ही या ठिकाणी 1100 मतांचा फरक आहे. म्हणजे 1100 मतांनी तो जिंकला किंवा हारलेला 1100 मतांनी हारला. तसंच जिंकलेला उमेदवार 4% जिंकला आणि हारलेला उमेदवार 4% हारला. 8% ते केलेलंच नाही आहे. तर बघा म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो का की 1100 मतदार म्हणजे किती, तर हे 4% मतदार असतील. सिंपल आहे. 1100 मतं म्हणजे 1100चा फरक आहे, याचा अर्थ 4%चा फरक आहे. म्हणजे 1100 मतं याचा अर्थ 4%चा फरक आहे. बरोबर. आता यावरून तुम्हाला एक थोडीशी वेगळी ट्रिक सांगतो, पण ती आपली मेन ट्रिक नाही आहे. म्हणजे थोडक्यात बघा, तुम्ही 1100ला 4नी भाग देऊ शकता, त्यानंतर तुम्हाला 1%ची व्हॅल्यू भेटेल. 1%ची व्हॅल्यू भेटल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जेवढी पण व्हॅल्यू भेटली 1%ची त्याला तुम्ही 100ने गुणून तुम्हाला काय भेटेल की एकूण मतदारांची संख्या भेटून जाईल. पण मी ती ट्रिक सांगत नाही आहे, मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगणार आहे आज. तर बघा आता या ठिकाणी काय करायचं, सरळ सिंपल बघा की आपल्याला जर 4% भेटले बरोबर ना, आणि आपलं शेकडेवारीचं सूत्र काय आहे, म्हणजे शेकडेवारीचं काढायचे असले तर आपण त्यावेळेस कोणती ट्रिक वापरतो. तर बघा, जर 1100 बरोबर 4%, 1100 बरोबर 4% बरोबर ना, तर 100% म्हणजे टक्क्याच्या खाली टक्के लिहून घ्या आणि 1100 4% भेटले तर 100% बरोबर किती, बरोबर ना. इथं किती 1100 बरोबर 4% तर मग 100% बरोबर किती असा प्रश्न पडतो. तर बघा तिरकस जोडी मिळून घ्या किंवा तिरकस जोडे घ्यावा. 1100 इथं तुम्ही लिहून घ्या 1100 बरोबर, इथं गुणाकार त्यानंतर 100 घ्या इथं बरोबर. 4% जोडी आहे का, नाही आहे, त्यामुळे त्याला काय करा छेदामध्ये घ्या, इथं 4 घ्या राईट. तर आता 4ने तुम्ही सरळ सरळ भागाकार करा बरोबर ना. तर बघा 4 1 4, 4 दुने 8, उरले 2, 2 आणि 0 इथं काय झालं 20, 4 पंचे 20, किंवा तुम्ही 100चे 4 भाग करा 25 येईल बरोबर ना, किंवा 100ला 4ने भागा तुम्ही डायरेक्ट तुमचं उत्तर काय येतं 25 येतं बरोबर. 1100 गुणिले 25 इथपर्यंत आलं आहे. बघा आता मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात मी सांगतो, अभि लिहून दाखवतो तुम्हाला मी. बघा 1100 गुणिले 25 बरोबर, सॉरी एक मिनिट, तुम्हाला जर सगळे समजलं नाही तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा मागे घेऊन पुन्हा बघू शकता बरोबर. तर बघा 1100 गुणिले 25 बरोबर, तर आपण इथं करा 5 0 0 5 0 0 बरोबर, 5 1 5 5 1 5 इथपर्यंत आलं. म्हणजे थोडक्यात सिंपल गुणाकार आहे. ज्या लोकांना गुणाकार येतो त्यांनी आतापर्यंत जवळपास उत्तर काढलं पण असेल तरी बघा एकदा मी सांगतो. बे 0 0 बे 0 0, बे 1 बे, बे 1 बे, करा हिशोब 0 0 5 7 आणि इथं 2 बरोबर. काय आलं 27,500, किती 27,500 बरोबर. आपलं उत्तर काय आहे ऑप्शनमध्ये होतं का बघा, तुम्ही व्हिडिओ मागे येऊन बघू शकता. या ठिकाणी बघा 27,500 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अशा टाईपचे प्रश्न सोडू शकता बरोबर. आणि मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुम्ही जर याचे 4चे भाग करा तर तुम्ही तसं पण करू शकता. डायरेक्ट 1100ला तुम्ही 4ने भागलं, जी काही व्हॅल्यू येईल म्हणजे थोडक्यात किती व्हॅल्यू येईल, जेवढी पण व्हॅल्यू येईल तिचा तुम्हाला काय भेटेल 1%ची व्हॅल्यू भेटेल. 1% गुणिले 100, तुम्ही ती मेथड वापरू शकता. पण मग ही जर मेथड तुम्हाला जमत असेल तर ही पण बेटरच आहे. फक्त एवढंच की तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा परीक्षेमध्ये टाईम वाचाल. तर बघा पुढचा प्रश्न काय आपला, वर्गमुळात दिले सर्व जी संख्या आहे ती काय दिली, वर्गमुळात दिली बरोबर. आणि काय दिले तुम्ही नीट वाचून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल त्यांनी या ठिकाणी वरच्या कोपऱ्यात जाऊन व्हिडिओची जी क्वालिटी आहे 360 किंवा त्यापेक्षा जास्त करायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे आकडे क्लिअर दिसतील बरोबर. तर बघा या ठिकाणी वर्गमुळाचं चिन्ह दिलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक संख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो, की ज्या विद्यार्थ्यांना दिसत नसेल त्यांना मी वाचून दाखवतो. 64/81 आहे चिन्ह प्रत्येकाला आहे वर्गमुळाचं. त्यानंतर 25/81, 36/81, 225/81, 121/81 बरोबर. आता यांनी काय दिलं आहे, वर्गमुळात 64 दिले बरोबर ना. म्हणजे ही जी संख्या आहे ती कोणत्या तरी संख्याची वर्ग आहे. याचा अर्थ काय करायचं आहे, आपल्याला वर्गमूळ काढायला लावले यांनी. वर्गमुळात चिन्ह म्हटल्यावर आधी वर्गमूळ काढून घ्यायचे आणि संख्या जशा आहेत तशाच मांडून घ्यायच्या. तर बघा मी इथं मांडून घेतो. पहिली संख्या कोणती आहे 64. तर 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे बघा बरं, 8 8 64 म्हणजे त्याच संख्येला आपण जेव्हा गुणतो
तेव्हा त्याला आपण वर्ग म्हणतो. म्हणजे याचं वर्गमूळ काय होईल तर 8 होईल. त्यानंतर 81चं काय वर्गमूळ तर बघा 9 आहे, कारण की 9 9 81 किंवा 9 गुणिले 9 81. त्यासाठी तुमचे वर्ग आणि वर्गमूळ किंवा घनमूळ पाठ असणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचा टाईम वाचेल. त्यानंतर 25चं वर्गमूळ काय आहे 5 बरोबर. त्यानंतर 81चं वर्गमूळ जसं आपण बघितलं 9चे. त्यानंतर बघा 36चं काय आहे 6 6 36 किंवा 6 गुणिले 6 बरोबर 36 येतात, किंवा जर तुमचा पाढा जरी पाठ असेल तरी तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. बघा 81चं मी डायरेक्ट लिहून टाकतो, कारण की आता सर्वांचं तेच आहे. त्यानंतर 225चं काय आहे बघा, त्यासाठी तुम्हाला 15चा पाढा गरजेचा आहे. तर बघा 15 गुणिले 15 तेव्हा होतात 225. तर मग इथं वर्गमूळ काय असेल 225चं तर साहजिक 15 असेल. इथं 9 लिहून घ्या, कारण की 81चं वर्गमूळ 9 असतो. त्यानंतर काय आहे 121चं वर्गमूळ काय आहे तर 11, कारण की 11चा वर्ग 121 आहे, किंवा 11 गुणिले 11 121 येतात बरोबर. आणि मी जाणून बोलून सारखं सांगतो आहे की जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा त्यांचा जे अजून या क्षेत्रात नवीन आहेत तर त्यांना देखील हा व्हिडिओ समजला पाहिजे. इथपर्यंत मांडणी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही काय करायचं आता बघा, मी सांगतो तुम्हाला. छेदामध्ये जर सर्व संख्यांचा सारखा असेल, छेद जर सर्वांचा सारखा असेल तर काय करायचं आहे, आणि बेरीजचं चिन्ह असेल आणि छेद सर्वांचा सारखा असेल तर सरळ जास्त काहीच डोकं लावायचं, या सर्वांची तुम्ही बेरीज करून घ्यायची. सर्वप्रथम याचा जे पण अंशामध्येच्या संख्या आहेत त्यांची तुम्ही लगेच बेरीज करून घ्या. बघा आता मी बेरीज करतो. बघा 8 आणि 5 13, 13 आणि 6 19, 19 आणि 15 हिशोब करा, 19 आणि 15 34, 34 आणि 11 बघा वरचा 1 35, 35 आणि 10 45. या सर्वांची बेरीज किती येईल तर या ठिकाणी बघा येते 45 बरोबर, 45 आली. आणि जो छेद असतो, छेद जर सर्वांचा सारखा असेल तर इथं काहीच डोकं लावायचं, सर्वांचं मिळून एकच छेद या ठिकाणी लिहून घ्यायचा. जर अधिकचं चिन्ह असेल किंवा प्लसचं चिन्ह असेल तर काय केलं आहे, अंशाची सर्वांची बेरीज करून घ्या आणि छेद सर्वांचा मिळून एकच लिहा. ह्याची बेरीज नका करू, काहीच करू नका. सर्वांचा सारखा असेल तर एकच या ठिकाणी लिहून टाका आणि गणित सरळ सोडवा. जर तुम्हाला भागाकार येत असेल किंवा तुम्हाला 9चा पाढा पाठ असेल तर तुम्हाला एका सेकंदात त्याचं उत्तर भेटून जाईल. तरी मी सांगतो बघा एकदा. बघा 45 आणि छेदात 9 बघा, आणि तुम्हाला काय करायचं सरळ भागाकार करायचा आहे. 9 1 9, 9 5 45. उत्तर काय आलं 5/1 बरोबर. कोणत्याही संख्येच्या छेदात जर 1 असेल तर त्याची काही म्हणजे आपण ग्राह्य धरत नाही, किंवा ती संख्या जी अंशात असती तीच संख्या ॲक्च्युअल व्हॅल्यू असते. म्हणजे याचं उत्तर काय असेल तर 5 असेल, किंवा जर ऑप्शनमध्ये 5/1 असेल तर तुम्ही 5/1 सुद्धा या ठिकाणी लिहू शकता बरोबर. आणि बघा आपल्याला हा व्हिडिओ बनवायला अतिशय मेहनत लागली, खूप मेहनतीने, आणि ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या खास करून त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आणला आहे बघा. त्यामुळे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल किंवा आपली शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर काही जास्त वेळ नाही लागत, एका मिनिटात 1 सेकंद लागेल फक्त. तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. बघा पुढचा प्रश्न काय आपला. प्रश्न तुम्ही नीट वाचा, हवं तर वहीवर लिहून घ्या, कारण की प्रश्न जर तुमच्या शेजारी असेल तर तुम्हाला गणित सोडवताना आपल्याला समजेल या ठिकाणी बरोबर. तर बघा x ही एक विषम संख्या आहे, आणि काय विषम संख्या आहे तर खालीलपैकी सम संख्या कोणती. x ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी सम संख्या कोणती. तर हे गणित सोडवायला अनेकांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आहेत, पण मी जी स्वतः पद्धत वापरतो ती तुम्हाला मी सांगतो बरोबर. तर आता यांनी काय सांगितलं आहे की x ही एक विषम संख्या आहे बरोबर. तर खालीलपैकी समसंख्या कोणती, आणि ऑप्शन पण काय दिलेत बघा. x + 6, 2x + 7, 2x - 6 4, किंवा x - 4 बरोबर ना. तर आता इथं काय ॲक्च्युअल व्हॅल्यूने फक्त आपलं काय सांगितलं आहे की ह्यापैकी समसंख्या कोणती. तर माझ्या अंदाजाने मी काय करतो की एक्सला मला जी योग्य वाटेल ती विषम, त्यांनी काय म्हणले x ही विषम संख्या आहे ना, तर तुम्हाला जी मनात वाटेल ती विषम संख्या धरा. चला आपण 13 धरूया बरोबर ना. 13 पण विषम संख्या आहे, तुम्ही कोणती धरू शकता. तुम्ही 7 धरा, 19 पकडा, 17 पकडा, 13 पकडा, 23 पकडा. मी या ठिकाणी 13 पकडतो बरोबर. बघा x बरोबर आपण काय पकडायचं या ठिकाणी 13 मानू. या ठिकाणी फक्त मानायचं आहे, आपल्याला इथं ॲक्च्युअल व्हॅल्यूने विचारली, फक्त आपल्याला ऑप्शनमधून निवडायचं आहे ना. तर इथं 13 पकडा, किंवा मग मी दोन्ही संख्यांना पकडतो, समजा दोन्ही संख्या मानू आपण. चला तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी आपण 11 पण पकडूया x म्हणजे, आणि x म्हणजे 13 पण पकडूया. आपण दोन्ही सोडूया बरोबर. तुम्हाला समजण्यासाठी आपण दोन्ही पण सोडूया. चला
तर बघा अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही बघायचं की शक्यतो ऑप्शन कट पद्धतीने जर तुम्हाला सोडवता येते का बघायचं, कारण की कधी कधी काय होतं की ऑप्शन कट पद्धतीने तुमचा टाईम खूप वाचतो, बरोबर ना. याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर मी आजच्या व्हिडिओ तुम्हाला ही पद्धत सांगतो. पुढच्या व्हिडिओ समजा प्रश्न घेतला तर दुसरी पद्धत सांगेल. आणि जरी तुम्हाला नाही समजली पद्धत तरी तुम्ही मला कमेंट करून सांगा, नेक्स्ट टाईम मी तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धत शिकवाल. बघा पहिला ऑप्शन काय आपला x प्लस 6 आहे, हा ऑप्शन आहे आपला पहिला, बरोबर ना. तर बघा बरं 13 अधिक 6 किती होतं आहे बघा बरं. तर या ठिकाणी 19 होती, बरोबर ना, 19 होती. इकडे किती होती आहे 6 करा बरं प्लस ह्याच्यामध्ये, तर किती होती 17 होती. आपलं काय विचारलं आहे समसंख्या कोणती, म्हणजे पहिला ऑप्शन आहे का नाही आहे, कारण की जर आपण 6 प्लस केले विषम संख्येत तरी 17 होईल, म्हणजे विषम संख्या येईल, म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी दोन्ही ठिकाणी बसणार नाही. बघा 2x प्लस 7, 2x म्हणजे काय तर 2 वेळा x, म्हणजे 13 गुणिले 2 किंवा 2 वेळा 13 घ्या, आली इथं आली 26, बरोबर. 11 दुने 22. आणि त्यांनी काय विचारलं आहे प्लस 7, करा बरं प्लस 7 ह्याच्यात होती का बघा. 33 विषम संख्या आली, हे बा तुम्ही हे सोडवा किंवा हे सोडवा, दोन्ही सोडवायची गरज नाही आहे. मी फक्त तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणती जरी विषम संख्या एक्सला मानलं, तुम्ही कोणत्या जरी विषम संख्येला एक्स म्हणून मानलं तर तुम्हाला या ठिकाणी सोडवायला सोपं जाईल. मग तुमच्या मनात तुम्ही 7 धरा किंवा कोणतीही विषम संख्या समधरा, बरोबर ना, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. बघा इथं आला का दुसरा ऑप्शन नाही आला, बरोबर ना, त्याच्यामुळे हा ऑप्शन पण नाही आहे. आपल्याला समसंख्या काढायला लावली त्यांनी. बघा तिसरा ऑप्शन काय आहे 2x मायनस 4, बरोबर ना, हा तिसरा ऑप्शन आहे हा, बरोबर. आणि याच्यामध्ये काय दिलं त्यांनी की यामध्ये काय सांगितलं आहे 2x मायनस 4, तर 2x म्हणजे x 2 वेळा घ्या, म्हणजे 13 2 वेळा घेतला आपण. या ठिकाणी बघा 26 मायनस 4, 26 मायनस 4, आणि इकडे किती 22 मायनस 4. बघा समसंख्या येते का बघा बरं. तर बघा इथे येते 22 आणि इथे येते 18, म्हणजे बघा तुम्ही ही जरी संख्या म्हणजे कोणती जरी संख्या पकडली आणि ही ट्रिक वापरली तर तुम्हाला उत्तर भेटेल. बघा ऑप्शन नंबर 3 काय आहे 2x मायनस 4, ही काय आहे तर समसंख्या आहे, बरोबर ना, आली की नाही समसंख्या. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणितसुद्धा सोडवू शकतो. बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत आणि अशा किती तर 24 पेटीतील एकूण आंबे किती. म्हणजे काय विचारलं आहे, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत आणि अशा 24 पेटीतील एकूण आंबे किती. बघा प्रत्येक पेटीत किती आहेत तर 2 डझन आंबे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो डझन म्हणजे प्रत्येकाला माहीत असेल, पण डझन म्हणजे किती असतात 12. एक डझन म्हणजे किती 12, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं आहे एका पेटीत किती आहेत तर या ठिकाणी 2 डझन आहेत. 2 इथं मी फक्त शॉर्टमध्ये लिहितो 2 डझन म्हणजे किती असतील तर या ठिकाणी 12 गुणिले 2 किती झाले 24, बरोबर ना. 1 डझन बरोबर 12, तर 2 डझन बरोबर 24. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत म्हणजे 24 आंबे किती एका पेटीत आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं आहे तर एकूण 24 पेटीतील एकूण आंबे किती, तर साहजिक आहे एका पेटीत जर 24 आंबे असेल तर गुणिले 24. ज्या विद्यार्थ्यांचं वर्ग पाठ आहेत 30 ते 40पर्यंत सर्वांनी वर्ग पाठ करून ठेवा आणि जवळपास 20-30पर्यंत घन पाठ करून ठेवा. जेणे काय होईल की तुम्हाला बघा इथं तुम्हाला गुणाकार करायची वेळच येणार नाही डायरेक्ट, का कारण की बघा मी गुणाकार करून दाखवतो, पण ज्यांचे वर्ग पाठ आहे त्यांचं डायरेक्ट इथं उत्तर डायरेक्ट लगेच येऊन जाईल. बघा 4 चोक 16, हातच्या लाला 1, 4 दुने 8, 8 आणि 1 9, 96. शिथं पण 0 घेतला, बे चोक 8 आणि बे दुने 4, इथपर्यंत आलं. करा यांची बेरीज 0 6 0 0, त्यानंतर 8 9 किती झाले 17, हातच्या लाला 1, बरोबर. 4 आणि 1 5, 576. बघा 576 म्हणजे काय तर 24चा वर्ग किती आहे 576 आहे. ऑप्शनमध्ये पण होतं 576. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हे गणित सोडू शकता. आता बरेचसे विद्यार्थी बोलतील की असे गणित येतात का, तर बघा परीक्षेला कोणत्याही प्रकारचं गणित येऊ शकतं आणि जरी अशा प्रकारचं नाही आलं पण ह्या टाईपचं येईल आणि ह्याच्यात थोडं ॲडव्हान्स लेवलचं येईल, तर ह्यावरून तुम्ही ते गणित जवळपास कमी वेळात सोडू शकता, बरोबर की नाही. तर आणि बघा अजून एक गोष्ट महत्त्वाची की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं की जो टॉपिक त्यांना अवघड जातो तर त्या टॉपिकवर त्यांना कधी
व्हिडिओ भेटत नाही. तर तुम्हाला जो पण काही टॉपिक अवघड जातो आहे, बरोबर ना, जे टॉपिक तुम्हाला अवघड जात आहे किंवा गणिताचे किंवा बुद्धिमत्तेचे किंवा इतर कोणत्या विषयाचे जे टॉपिक तुम्हाला अवघड जात आहे किंवा तुम्हाला वाटतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणत्या टॉपिकचे बुद्धिमत्ता किंवा गणिताचे प्रश्न टाकावे, तर मला सर्वांनी कमेंट करून ते टॉपिक टाकायचे. एकत्र टॉपिक कमेंट करायचे नाही आहेत किंवा बरेच विद्यार्थी काय करतील की काम काळ वेग, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, ते सगळे एकत्र करून टाकतील. तर एकाच कमेंटमध्ये नाही सांगायचं आहे, तुम्ही प्रत्येक टॉपिक या ठिकाणी वेगवेगळं कमेंट करून सांगा. ज्यांनी काय होईल की जेव्हा पण मी वाचाल की मला असं वाटेल की चांगला रिस्पॉन्स येतो आहे किंवा मग तुम्ही या ठिकाणी वेगवेगळी कमेंट केली तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या टॉपिकवरती प्रश्न घेईल. तर सर्वांनी लगेच कमेंट करायची. तुम्हाला मी 5-10 सेकंदाचा वेळ देतो आहे, तर पटापटा सर्वांनी आत्ताच्या आता कमेंट करायच्या आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी प्रश्न तुम्ही नीट आधी वाचून घ्या. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5,000 होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? प्रश्न वाचून घ्या. वाचला? तर बघा आता आपण हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडू. ह्या व्हिडिओमध्ये एक पद्धत बघू, पुढच्या व्हिडिओत दुसरी पद्धत बघू. बघा आता यांनी काय सांगितलं आहे की 20 विद्यार्थ्यांचा किती 20 विद्यार्थ्यांचा किती 10 दिवसांचा एकूण खर्च किती होतो, तर 5,000 रुपये होतो. 5,000 रुपये होतो. इथपर्यंत कळालं? म्हणजे काय दिलं आहे, हे 5,000 जे आहेत तर तो 10 दिवसांचा खर्च आहे आणि किती 20 विद्यार्थ्यांचा. तर आपण एक करून सोडूया. आता हा 5,000 खर्च आहे, 10 दिवसांचा आहे, तर साहजिक आहे आपण याला डिवाईड करू 10नी, म्हणजे आपल्याला 1 दिवसाचा खर्च भेटेल. जर आपण याला डिवाईड केलं 10नी तर 0शी 0 गेला, उरले 500, बरोबर ना. म्हणजे एका दिवसाचा खर्च किती येईल आपल्याला या ठिकाणी 500 रुपये एका दिवसाचा खर्च येईल. किती 20 विद्यार्थ्यांचा. आता आपण एका दिवसाचा खर्च काढला आहे, पण अजून एका विद्यार्थ्याचा खर्च नाही काढला आहे. हे जे खर्च एका दिवसाचा 20 विद्यार्थ्यांचा आहे, तर आपण यांना पुन्हा या ठिकाणी 20नी भागू, बरोबर. 20नी भागल्यानंतर किती संख्या येते बघा बरं. या ठिकाणी 20नी भागल्यानंतर आपली जी संख्या येते ती आहे किती 20 × 20, 20 दुने 40, इथं उरले 10, बरोबर. 20 × 5 = 100, म्हणजे इथं 25, बरोबर. तर याचा अर्थ असा होतो की 25 रुपये बरोबर एका विद्यार्थ्याचा खर्च. बघा इथपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल. नसेल समजलं व्हिडिओ मागं घेऊन पुन्हा बघा मी काय केलं आहे, बरोबर. आता त्यांनी काय विचारलं आहे बघा, इथं वाचून घ्या की तर वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल. तर साहजिक आहे 32 विद्यार्थी आहे आणि 7 दिवसांचा खर्च विचारला. तर सर्वप्रथम तुम्ही काय करा, 25ला या ठिकाणी 32नी गुणून घ्या. बघा 2 × 5 = 10, हात चलाला 1, 2 दुने 4, 4 आणि हातचा 5, 0 घ्या इथं. 3 × 5 = 15, हात चलाला 1, 3 दुने 6 प्लस 6 + 1 इथं आले 7, राईट. इथं पण आले 7. ह्यांची बेरीज करा 0 0 कारण 10, तर हात चलाला 1 आणि हे 800, बरोबर. ज्या विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार वर्ग आणि पाढेपाठ आहे त्यांच्यासाठी अतिशय सोपं आहे. बघा इथपर्यंत आलं 800. आता काय राहिलं, आपण 32नी तर गुणाकार केला, पण आता हा किती आला आहे तर 32 विद्यार्थ्यांचा 1 दिवसाचा खर्च आला आहे. त्यांनी काय विचारले 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती. तर आता आपल्याला 1 दिवसाचा खर्च भेटला आहे 32 विद्यार्थ्यांचा. तर सरळ आपण काय करायचं या ठिकाणी 800 गुणुले 7नी या ठिकाणी 800 गुणुले 7 सरळ सोडवायचं आहे. 0शी 0 दोन्ही ठिकाणी आणि 7 8 8 7 56, 8 7 56. बघा हा एक ऑप्शनमध्ये, तर ऑप्शनमध्ये होतं म्हणजे 5,600 रुपये. 5,600 रुपये किती, तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च आहे. प्रश्न समजला नसेल म्हणजे तुम्हाला जिथं जो पॉईंट समजत नाही त्या वेळेस तुम्ही तेव्हाच्या तेव्हा व्हिडिओ पॉज करून, वाटलंच तुम्ही व्हिडिओ पॉज करा, पण तेव्हाच्या तेव्हा तुम्ही कमेंट करा. म्हणजे जर तुम्ही तेव्हाच्या तेव्हा कमेंट केले तर तुम्हाला देखील प्रॉब्लेम काय सांगायचा ते कळेल आणि तुम्ही तेव्हाच्या तेव्हा लगेच मला त्या प्रश्नाचा प्रॉब्लेम विचारत चला. मला जर एक वेळ भेटला तर मी त्यावरती एक सविस्तर वेगळा व्हिडिओ बनवू, बरोबर. बघा पुढचा प्रश्न, आणि म्हणजे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. अवघड पण वाटतो कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं
की उत्तर त्यांच्या डोळ्यासमोर असतं, उत्तर त्यांच्या डोळ्यासमोर असतं, पण तरी देखील त्यांना कधीकधी परीक्षेच्या गडबडीमध्ये त्यांचा प्रश्न या ठिकाणी चुकतो, बरोबर. त्याच्यामुळे एकदम निवांत प्रश्न सोडवायचा आहे, कारण की हा प्रश्न खूप सोपा आहे, खूप कमी टाईम लागतो, फक्त तुम्ही त्या टेक्निकने सोडवला पाहिजे. बघा प्रश्न वाचून घ्या. एका पुस्तकाचा 5/9 भाग 5/9 भाग 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती. बघा आता या ठिकाणी 5/9 किंवा बघा 5/9 म्हटल्यावरती बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातात की आत्ता काय करायचं, कारण की अशी संख्या आली की त्यांना वाटतं काहीतरी पॉईंटमध्ये किंवा मग अशी अपूर्णांक संख्या असू शकते, बरोबर ना, की असंच भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की आता काय करायचं. तर याला काहीच जास्त डोकं लावायचं नाही आहे, की आपल्याला याच्यामध्ये फक्त टाईम कसा वाचवता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न नीट वाचन मांडून घ्या. आता त्यांनी काय विचारलं आहे बघा, 5/9 बरोबर आणि भाग आणि व 20 पाने 20 पाने हे काय झालं आहे तर वाचून झालेत. आणि शिल्लक किती आहे बघा, ही शिल्लक किती बघा, इथं मी शिल्लक लिहितो. शिल्लक किती आहे तर या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, 76 पानं शिल्लक आहेत, 76 पानं शिल्लक आहेत. आता ह्या प्रश्नात तुम्हाला हे कळालं का, त्यांनी काय सांगितलं आहे की 9 पैकी 5 भाग वाचून झालेत, म्हणजे 9 पैकी 5 भाग आणि परतून 20 पानं वाचून झालेत. यावरून हे अंदाज येतो की हे 20 आणि हे 5 भाग यांचा एकमेकांचा काहीच संबंध नाही, बरोबर ना. म्हणजे बघा 9 पैकी 5 भाग आणि हे 20 पानं वाचून झालेत, उरलेले 76. ह्याचा अर्थ असा होतो की जर 9 भागातून 5 जर मायनस केले, 9 भागातून 5 भाग जर मायनस केले, याचे उरले किती 4 भाग, बरोबर ना. तर ऑलरेडी हे 5 तर वाचून झालेले आहेत, उरले किती 4 भाग, म्हणजे काय तर 5 भाग व 20 पानं, म्हणजे हे जे 20 पानं असतील ते ह्या 4 भागांपैकी असतील आणि जे उरलेले 76 पानं आहेत तर ते देखील ह्या 4 भागांपैकी असतात, बरोबर ना. म्हणजे ह्या 5चा तुम्ही विषय पहिल्यांदा संपून टाका. 9तून 5 गेले, 4 भाग उरले आणि पानं बघा किती उरलेत 20 आणि 76. त्या 20 आणि 76ची या दोघांची बेरीज करा बरं. 76 प्लस 20 बरोबर या ठिकाणी आले 96, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात 96 बरोबर किती तर 4 भाग, बरोबर का. 96 बरोबर 4 भाग आले, म्हणजे इथपर्यंत आपल्याला कळालं. आता तर आपल्याला एक भाग काढायचा आता या ठिकाणी. मग आपण काय करणार, 96 बरोबर एक भाग आहे, 96 बरोबर 4 भाग आहे, तर आपण या 96ला या ठिकाणी काय करायचं 4ने भागू. 4ने भागल्यावर काय भेटेल तर आपल्याला एक भाग भेटेल, बरोबर. तर बघा 4 1 4, 4 2 8, उरला 1, बरोबर ना. 4 चौक 16, म्हणजे किती 4 24, बरोबर का. इथं आपल्याला किती भेटली संख्या 24. म्हणजे असं या त्याच्यावरून समजतं की 24 बरोबर एक भाग. आणि पुस्तकाची किती सांगितले त्यांनी 9 पैकी 5, म्हणजे 9 भाग आहे पुस्तकाला पूर्ण. तर बघा 24 गुणुले 9 करा, 9 चौक 36, हातच्या आले 3, 9 दुने 18, 18 आणि 3 21, म्हणजे 216. टोटल किती पान आहेत तर 216 पुस्तकाला पान आहेत. ह्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्हिडिओ समजला नसेल, व्हिडिओ पुन्हा मागं घेऊन बघा. आणि बघा आपण या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन काही प्रश्नपत्रिकांचे देखील व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल किंवा ग्रामसेवक परीक्षेसाठीच या ठिकाणी आपण काय केलं आहे की कृषी तांत्रिक म्हणजे जवळपास IMP मागील वर्षी झालेले असेल किंवा ह्यापूर्वी झालेले असेल तर अशा सर्व कृषी तांत्रिक प्रश्नांची एक सिरीज सुरू केलेली आहे. जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांची व्हिडिओ बघायची असेल किंवा तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिकांची व्हिडिओ बघायची असेल तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये भेटून जाईल. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की बघून घ्या. आणि व्हिडिओला जर लाईक केला नसेल तर आत्ताच्या आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं. आणि ह्या प्रश्नाला देखील काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तो देखील मला लगेच आत्ताच्या आता व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये सांगायचा आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण आता. बघा प्रश्न आधी नीट वाचून घ्या. एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे काश्मीर शिमला, 9745 म्हणजे शिमला केरळ उटी, 568 म्हणजे उटी दार्जिलिंग काश्मीर. तर उटी शिमला काश्मीरसाठी कोणता संकेत वापरा, बरोबर. तर आता हे जे ऑप्शन आहेत ह्याचे ऑप्शन पण तुम्ही आणि प्रश्न पण तुम्ही हवे तर एका साईडला लिहून घ्या किंवा जेव्हा पेपरला तुम्ही लिहाल तर त्यावरून तुम्हाला म्हणजे समजून येतं, स्पष्टीकरणामध्ये देखील तुम्हाला समजूनच जाणार तसं पण ऑप्शन आणि प्रश्न समोर असाल तर प्रश्न लवकर सॉल्व्ह होतो.
बघा आता सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितले, प्रश्नामधले आपल्याला जितके जितके पॉईंट दिले तितके तितके पॉईंट या ठिकाणी मांडत जायचे कागदावरती. तर बघा काय सांगितलं त्यांनी की 897 म्हणजे काय, तर काश्मीर शिमला. बघा बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ पुढे घेऊन पटापटा बघत असाल, पण तुम्हाला मी सांगतोय की आपण जितका व्हिडिओ छोटा बनवता येईल तितका छोटा बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा काही विद्यार्थ्यांना काही काही गोष्टी समजणार नाही, व्हिडिओ आपण जर फास्टमध्ये घेतला त्याच्यामुळे आपण व्हिडिओ थोडा स्लोच घेतोय आणि एक एक गोष्ट आपण सारखी रिपीट करून नीट सांगतोय, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला हे जे काही प्रश्न सांगितले त्याबद्दल प्रॉब्लेम राहायला नको. तर बघा पुढचं काय आहे, बघा म्हणजे काय तर शिमला मी शॉर्टमध्येच लिहितो आता म्हणजे व्हिडिओ थोडा छोटा होईल. केरळ, त्यानंतर उटी, बरोबर उटी. त्यानंतर तिसरं काय दिलं आहे 568, बरोबर. त्यानंतर 568 म्हणजे उटी, दार्जिलिंग, बरोबर, आणि काश्मीर. बघा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल, आवाज येत नसेल, व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल, काही पण किंवा माझं अक्षर समजत नसेल तर ते देखील मला सांगत चला, कारण की नेक्स्ट टायमाला मी त्याची या ठिकाणी त्याची काळजी घेईल मी, बरोबर. तर बघा आणि आपल्याला जे काही विचारलं ते पण लिहून घ्यायचं आहे. काय विचारलं आपल्याला, तर बघा आपल्याला विचारलं आहे उटी, बरोबर, उटी, शिमला आणि काश्मीर म्हणजे कोणती संख्या येईल, बरोबर ना, म्हणजे कोणती संख्या येईल. तर सरळ बघायचं आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, बघा एक एक संख्या एक एक अक्षराला ठेवून बघायची. जर आपण 8ला काश्मीर मानलं, एक एक संख्या बघा 8ला जर आपण काश्मीर मानलं, बरोबर ना, आणि काश्मीर आणखी कोणत्याच्यात ते बघा बरं, बघा तिसऱ्याच्यात काश्मीर आहे आणि शेवटला आहे, मग इथं शेवटला 8 आहे का, बरोबर 8 आहे. इथं काश्मीर आहे का, नाही आहे, इथं 8 पण नाही आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपण जवळपास आपला अंदाजा लागलाच आहे की काश्मीर 8 म्हणजे काय तर काश्मीर. तर बघा काश्मीरच्या खाली कुठंतरी इथं किंवा वरती 8 लिहून घ्या. काश्मीर म्हणजे आपल्याला भेटलं 8 आहे. उरलेले किती 97 उरले. जर आपण हे 97 आपण शिमल्याला मानलं आपण 97, तर चेक करून घ्यायचं. जिथं जिथं शिमला आहे तिथं 97 आहे का बघायचं. तर इथं शिमला आहे, इथं 97 आहे मागच्या साईडला. इथं शिमला पहिल्या वेळेस आहे तर इथं 97 आहे का पहिल्या वेळेस, तर इथं आहे. इथं 97 आहे का नाही आहे, म्हणजे शिमला पण नसायलाच पाहिजे. तर हे पण आहे, हे पण कन्फर्म करून घ्या. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जवळपास अंदाजा लागला आहे की शिमला म्हणजे 97, बरोबर. इथं आलं. आता उरले काय 4 आणि 5. इथं काय 2 आहेत, केरळ आणि उटी आहे आणि संख्या पण 2च आहे. म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो की केरळ म्हणजे असेल 4, उटी म्हणजे असेल 5, बरोबर आहे का. बघा त्याचप्रमाणे इथं काय विचारलं आहे, उटी, दार्जिलिंग आणि काश्मीर. उटी, दार्जिलिंग म्हणजे काश्मीर. इथं जुळते का बघा. आता बघा उटीला 5 होता, इथं उटीला 5 आहे का, आहे. बरं आता काय दार्जिलिंगचं आपल्याला अजून माहीतच नाही आहे, बरोबर ना. काश्मीरचं इथं काय होतं 8 होता, इथं पण 8 आहे, बरोबर. मग साहजिक आहे दार्जिलिंगचं काय असेल तर या ठिकाणी 6 असेल, बरोबर 6 असेल. आता इतक्या वेळात आपल्याला प्रत्येकाचे नंबर भेटलेले आहेत. आता यांनी काय विचारलं आहे की उटी, शिमला, काश्मीरला कोणता नंबर येईल. तर साहजिक आहे उटीचा नंबर काय आहे 5 घ्या, म्हणजे ऑप्शन पण बघायची गरज नाही इथं. शिमलाचं काय आहे बघा 97 आहे, बघा घ्या 97 घ्या. काश्मीरला काय होता 8 होता, बघा दुसरीकडे कुठं काश्मीर, इथं पण 8 होता, म्हणजे काश्मीरला काय आहे 8 आहे. बघा काश्मीरला काय आहे तर 8 आहे, म्हणजे काय 5978 किंवा बघा इथं मी मोठ्या अक्षरात लिहितो 5978. हा एक ऑप्शन बघा व्हिडिओ मागे घेऊन वाटलं तर ऑप्शनमध्ये पण तुम्ही चेक करा, हा एक ऑप्शनमध्ये तर आहे, बरोबर ना. तर ऑप्शनमध्ये ही संख्या आहे 5978. तर तुम्ही अशा प्रकारे देखील हे गणित सोडू शकता. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर लगेच व्हिडिओ पॉज करा आणि लगेच मला कमेंटमध्ये विचारा. बघा पुढचा प्रश्न बघा काय आहे, या ठिकाणी काय प्रश्न आहे, रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो तर त्याच्या चालण्याचा ताशी वेग किती. बघा रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती. आता हा प्रश्न बघा ह्याच्यात म्हणजे काहीच अवघड नाही, पण तरी आपण घेतलं आहे कारण कधी कधी या टाईपचे प्रश्न येतात, त्यामुळे आपण सोपे अवघड दोन्ही लेवलचे प्रश्न घेतो आहे. आपण जर तुम्हाला वाटत असेल हे प्रश्न खूप मी सोपे घेतो आहे तर ते देखील मला लगेच सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडेसे प्रश्नांची लेवल वाढवाल, बरोबर. तर बघा आता काय दिले, रमेश 12 सेकंदात, तर मांडून घ्या इथं 12
सेकंदात किती 12 सेकंदात 15 मीटर चालतो. 15 मीटर चालतो. बघा आता 12 सेकंदात 15 मीटर चालतो तर चालण्याचा ताशी वेग किती. तर आता त्यांनी काय विचारलं, तासाचा वेग काढला आहे. तर जर 12 सेकंदात तो 15 मीटर चालतो आहे आणि एका मिनटामध्ये 60 सेकंद असतात, एका मिनटात 60 सेकंद असतात, तर तो एका मिनटात किती चालेल ही आधी हिशोब लावून घ्या. तर 12 पंच 60, ज्यांचा 12चा पाढा पाठ आहे तर त्यांना माहिती आहे 12 पंच 60 बरोबर ना. म्हणजे तो किती 15ला तुम्ही 5ने गुणाकार करा, जी संख्या येईल ती किती होईल तर 75 येईल. बरोबर. पुन्हा सांगतोय 12 सेकंदात 15 मीटर चालतो, एका मिनटात 60 सेकंद असतात, 12 पंचे 60 म्हणजे तो 5 वेळेला आपण गुणायचं आहे 15ला, जी संख्या आली ती आली 75. म्हणजे तो 60 सेकंदात किंवा एका मिनटात किती चालतो आहे तर 75 मीटर चालतो आहे. तर आता एका तासात 60 मिनटं असतात. किती हे आपल्याला एका मिनटाची त्याची चालण्याची क्षमता कळाली. तर एका तासात समजा जर 60 मिनटं असतील तर आपल्याला तासाचा वेग काढायचा आहे ना. तर आपण तासाचा वेग काढूया. बरोबर. 75 गुणिले 60, 75 गुणिले 60 करा. शून्याशी दोन्हीकडे शून्य लिहून घ्या पटापटा. त्यानंतर इथं शून्य आपण घेत असतो. बरोबर. त्यानंतर 6 पंच 30शी शून्य आला, हातच्याला आली किती 3 आले हातच्याला. बरोबर. त्यानंतर 7 सकून 42, 42 आणि 3 45. म्हणजे बघा 0 0 डायरेक्ट सरळ सिंपल बघा किती आलं आहे उत्तर. बघा 4500 मीटर आलं आहे. इथं लक्षात ठेवायचं आहे कारण की इथं सुद्धा आता साहजिक आहे, जर ज्या ठिकाणी जर मीटरमध्ये विचारलं असेल तर 4500 मीटर येऊ शकतं. किंवा जर तुम्हाला विचारलं असाल की किती किलोमीटर चालला, जसं इथं विचारलं काय ते ताशी वेग किती आहे, तर साहजिक आहे ताशी वेग जो असतो तो किलोमीटरमध्ये असतो. म्हणजे बघा 1000 मीटर म्हणजे किती असतात तर 1 किलोमीटर असतो. बरोबर ना. 1000 मीटर ह्याची व्हॅल्यू किती 1 किलोमीटर. तर 4000 मीटर म्हणजे किती तर साहजिक आहे 4.5 किंवा 5.5 किलोमीटर. तर त्याचा तो ताशी वेग जो आहे तो आहे 4.5 किलोमीटर. बरोबर. कधी कधी काय होतं की 450 मीटर पण असतं, 4500 मीटर पण असतं आणि 4.5 किलोमीटर पण असतं, म्हणजे 4.5 किलोमीटर. आणि तुम्हाला प्रश्नात काय विचारलेलं असतं की तिथं चालण्याचा ताशी वेग मीटरमध्ये किती. बरं त्यावेळेस तुम्हाला हे ऑप्शन टिक करायचं आहे. पण जेव्हा तुम्हाला असं विचारलं जाईल की चालण्याचा ताशी वेग किती, त्यावेळेस तुम्हाला किलोमीटरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पण साहजिक आहे जर कधी जर फक्त मीटरचे ऑप्शन असतील किंवा किलोमीटरचे ऑप्शन असेल तर त्यावेळेस तुमचं जे काही उत्तर येईल ते तुमच्या जवळपास तुम्हाला भेटूनच जाईल. बरोबर. बघा पुढचा प्रश्न वाचून घ्या सर्वांनी. बघा पुढचा प्रश्न सर्वांनी वाचून घ्या. जर 0.75 x तर 5.8 तर एक्सची किंमत किती. बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे यांनी की एक्सची किंमत किती विचारलेलं आहे. बरोबर ना. आणि आपलं काही व्हॅल्यू दिलेले आहेत, व्हॅल्यू किंवा काही गुणोत्तर दिलेले आहेत, त्याच्यावरून आपलं काय विचारलं आहे एक्सची किंमत किती. बरोबर. तर ते आपण या ठिकाणी खूप कमी टायमात सोडवायचं आपल्याला. कसं माहिती आहे का, आपण काय करायचं आधी मांडून घ्या. सर्वप्रथम मी दरवेळेस सांगतो की मांडून घ्या. चला 0.75 बरोबर. आणि असे बरेचसे विद्यार्थी असतील की त्यांना प्रश्न बघितले उत्तर पण कळालं असं. तर ज्यांना मी सोडवायच्या आधी उत्तर कळालं आहे त्यांनी मला कमेंट करून लगेच सांगा की प्रश्न क्रमांक किती आहे आपला, तो प्रश्न क्रमांक टाका आणि याचं उत्तर मला आधीच कळालं होतं किंवा ॲन्सर कळालं होतं मला हे सांगा पटकन कमेंट करून सर्वांनी. तोपर्यंत मी प्रश्न सोडून दाखवतो. बघा इथं काय दिलं आहे एक्स दिलेलं आहे. बरोबर. त्यानंतर काय दिलं आहे हे 4 डॉट दिलेले इथं. बघा याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती थोडीशी. 4 डॉट दिलेले आहेत आणि काय दिलेलं आहे इथं गुणोत्तर दिलेलं आहे. बरोबर. बघा कधी पण लक्षात ठेवा की जर असे डॉट दिले असेल 4 म्हणजे याचा अर्थ काय की ह्याचं आणि याची रचना सारखीच किंवा ह्याचा आणि याचा काहीतरी सारखाच ह्याची जे गुण सारखाच संबंध आहे काहीतरी. बरोबर ना. तर बघा आता यांनी या दोघांचे गुणोत्तर दिलेले आहेत. म्हणजे आपलं काय करायचं आहे की इथं अशी कोणती संख्या आहे किंवा असे कोणता पाडा आहे की ज्याच्या 5व्या क्रमांकाला ही संख्या येते किंवा अशा कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 5व्या क्रमांकाला 75 येतो. बरोबर ना. कारण की त्या संख्येला 5ने आपण जेव्हा गुणू तर त्या ठिकाणी 75 येतील. तर बघा 15च्या पाड्यामध्ये काय येतं 15 5 75. म्हणजे थोडक्यात बघा मी तुम्हाला पाडासुद्धा गरजेचं आहे लिहून दाखवणं. बघा 15 30
30, त्यानंतर 45, बरोबर 45, त्यानंतर 60, त्यानंतर किती 75, आले की आता 75, बरोबर. त्यानंतर पुढचं पण मी लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला पुढचं गणित सोडवायला आणखी सोपं जाईल. त्यानंतर 105, बरोबर. त्यानंतर किती झालं 105 नंतर 120, त्यानंतर 135, त्यानंतर 150, आणखी पुढचं लिहितो 150 नंतर 165 आणि त्यानंतर 180, बरोबर 180 पर्यंत आपण आलो. आता बघा मी 15चा पूर्ण पाढा लिहिला आहे आणि 15च्या पाढ्याच्या व्यतिरिक्त पुढची संख्या पण या ठिकाणी लिहून ठेवली म्हणजे तुम्हाला ही स्टेप लक्षात राहील. परीक्षेला तुम्हाला लिहायची गरज नाही आहे, पण मी तुमच्या लक्षात राहावं किंवा तुम्हाला गणित आणखी सोप्या प्रकारे समजावं म्हणून मी या ठिकाणी लिहितो आहे, बरोबर. तर बघा अशी कोणती तरी संख्या आहे की तिला 5ने गुणल्यानंतर 75 येते, बरोबर ना. मग किती आहे हे दिलेले किती त्या ठिकाणी 15 आहे. 15 5 75, 15 5 75 तर गुणोत्तर दिलेलं आहे. तर बघा बरं 15 8 किती येते 15 8 किती 5 आणि हे 8 किती झाले 120. 15 5 सक 7 8 120 म्हणजे काय होईल बघा 75, इथं एकची व्हॅल्यू किती येईल 120 येईल, बरोबर. आणि तुम्ही या ठिकाणी भागाकार पण करून बघू शकता. डायरेक्ट तुम्ही 5ने जरी भागलं किंवा याला 8ने भागलं, बरोबर नाही गुणोत्तर इथं मॅच होते का बघा. ह्याला 5ने भागलं याला 8ने भागलं तरी जी संख्या येईल ती किती येईल 15 येईल. कारण की बघा मी अजून सोडून पण दाखवतो. बघा किती आहे 5 15 75 आहे आणि 8 15 120 होतो आहे, बरोबर. आता बरेचसे विद्यार्थी म्हणले असेल की ऑप्शनमध्ये इथं पॉईंट पण आहे, बरोबर ना पॉईंट पण आहे. तर इथे किती संख्या सोडून पॉईंट होता बघा. इथं 2 संख्या सोडून पॉईंट होता ना, तर इथं तुम्ही 2 संख्या सोडून पॉईंट द्या बरं. इथं 1.20 किती 1.20 हे तुमचं उत्तर आहे. इथं 0.75 तिथे 1.20. आपण पॉईंट मुद्दामून साईडला ठेवला होता आधी, कारण की आपलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपलं करायला या ठिकाणी सोपं जाईल. मग आपला जसा पॉईंट त्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे, बरोबर. बघा पुढचा प्रश्न वाचून घ्या. प्रश्न काय आहे बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 5 11 आहे व त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती, बरोबर. तर आता हा प्रश्न मी जाणून बुजून या ठिकाणी गुणोत्तराचा टाकला आहे म्हणजे तुम्हाला गुणोत्तराबद्दल काही डाऊट असेल तर या ठिकाणी तो सुद्धा थोडाफार क्लिअर होईल, बरोबर. तर बघा ह्या ठिकाणी मी काय म्हणलो आहे की सर्वप्रथम तुम्ही प्रश्नामध्ये जे जे पॉईंट दिले किंवा जी जी माहिती दिली आहे ती मांडून घेत चला. बघा इथं काही गुणोत्तर किती दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे 5 आणि 11 गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, बरोबर. बघा मांडून घेतला आपण आणि त्यानंतर काय दिलं आहे की या ठिकाणी फरक दिला आहे. फरक किती आहे, फरक जो आहे तो आहे 90चा, बरोबर ना. आणि काय म्हणले ते की 2 संख्यांचे गुणोत्तर 5 11 आहे तर त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. आता त्यांनी लहान विचारली पण आपण दोन्ही पण काढू. जर आपल्याला मोठी विचारली असती किंवा दोन्ही विचारले असते आपण काय केलं असतं तर मी तुम्हाला दोन्ही काढून दाखवतो किंवा मग एक काढली तरी दुसरी जवळपास अंदाजा लागून जातो. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की तुम्ही ऑप्शन कट पद्धतीने चालू शकता, पण त्याला तुम्हाला कदाचित वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे काय करायचं आहे की यांच्या गुणोत्तरांचा इथं फरक आपल्याला कशा दिला आहे, संख्यांचा फरक दिला आहे ना, तर आपण गुणोत्तराचा फरक काढूया. आपल्याकडे गुणोत्तर दोन्ही पण आहे ना, तर यांचा फरक काढा चला. 11तून वजा 5 केले उरले किती 6 उरले, बरोबर का. 11तून 5 गेले 6 उरले, तर मग साहजिक आहे जे 6 उरले तर हे 90चे असेल, बरोबर ना. हे जे गुणोत्तर असेल हे 90चं असेल आपल्याजवळ, बरोबर. तर हे जे आपलं गुणोत्तर भेटलं आहे 90 हे 6चं भेटलं आहे, 6 गुणोत्तर 90चं भेटलं आहे, बरोबर ना. मग जर हे 6 गुणोत्तर 90चं आहे तर आपल्याला काय करायचं भागायचं आहे म्हणजे आपल्याला एक गुणोत्तरची व्हॅल्यू भेटून जाईल. बघा 6 1 6 6 1 6 उरले किती 3. इथं 3 आहे. ज्या विद्यार्थ्यांना भागाकार समजतो आहे त्यांना जास्त डीपमध्ये सांगायची गरज नाही आहे. 6 5 30 म्हणजे किती आले 15. म्हणजे जर एक गुणोत्तर म्हणजे किती आलं तर ॲक्च्युअल व्हॅल्यू आली 15, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला एका गुणोत्तराची व्हॅल्यू भेटली आहे 15 आणि इथे किती 15 5 आणि 11 दिलेले आहे. तर आपण बघा हिशोब करून घ्या चला, गुणाकार करून घ्या. बघा 5 आहे ना, 5 आहेत गुणुले 5 बघा
5 आणि इथं 11 आणि यांना गुणाकार करा कितीनी तर 15ने करा आणि इकडं पण 15ने करा. बघू ती व्हॅल्यू येते का आपल्याला की दोन्ही संख्या भेटत आहे का. तर बघा 15 5 75 बरोबर आणि 15 11 किती आले तर बघा हिशोब लावून बघा 150 आणि 150 आणि 1 किती झाले 165. किती 165 म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन्ही संख्या भेटलेल्या आहेत. मोठी संख्या काय आहे तर 165 आहे आणि छोटी संख्या जी आहे ती 75 आहे. म्हणजे जर आपण बघितलं या ठिकाणी मी तुम्हाला फरक पण काढून दाखवतो. फरक किती सांगितलं त्यांनी 90चा फरक आहे ना दोघांमध्ये. तर आपण तो फरक पण काढूया. बघा 165 वजा 75 आणि 90चा फरक येतो का बघू आपण. 5तून गेले 5 शून्य उरले आणि 16तून गेले 7 उरले किती 9 आला 90चा फरक. म्हणजे या दोन्ही संख्येमध्ये 90चा फरक आहे जे इथं आपलं मॅच झालं. त्याच्यानंतर 5 बघा गुणोत्तर पण मॅच झालं कारण की 15 5 75 आणि 15 गुणिले 11 165 इथं पण आलं. म्हणजे सर्व गोष्टींनी आपलं या ठिकाणी प्रत्येक लॉजिक जुळलेलं आहे. म्हणजे आपलं काय तर हे ऑप्शन आपलं योग्य किंवा छोटी संख्या 75 आहे. जर मोठी विचारली असती तर 165. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तेव्हा लगेच आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही विचारू शकता. किंवा तुम्हाला कोणत्या परीक्षांसाठी प्रश्नांचे व्हिडिओ पाहिजे किंवा कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे तर ते देखील मला लगेच कमेंट करून सांगा. बघा पुढचा प्रश्न वाचून घ्या. सर्वांनी पटापट बघा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ जवळपास 30 मिनटं किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मला व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल. पण मी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण की मला पण माहिती आहे की खूप अशा माझ्या विद्यार्थिनी आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना क्लास लावणं शक्य नाही आहे. आणि खूप असे विद्यार्थी पण आहेत की जे खेडेगावातून येतात ज्यांना क्लासपर्यंत जाणं ते शक्य नाही आहे किंवा घरातले कामं असतात किंवा आर्थिक परिस्थिती असती. तसंच मुलींची देखील भरपूर या ठिकाणी काही प्रॉब्लेम असू शकतात की ज्यांना ऑफलाईन क्लास लावू शकत नाही किंवा ते पेड क्लास घेऊ शकत नाही. तर अशा गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे. तर मला पण माहिती आहे व्हिडिओला खूप मेहनत लागते आहे. पण तरी देखील मला वाटतं की या अशा गरजवंत विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे. कारण की आपल्याकडे जे सोशल मीडिया आहे बरोबर ना तर त्याच्या माध्यमातून मी गरजवंत विद्यार्थ्यांना जर शिकू शकत असेल तर मी या ठिकाणी प्रयत्न करत राहील. पण तुमचं पण या ठिकाणी मला चांगला रिस्पॉन्स आला पाहिजे. कारण की जर मी तुम्हाला फ्रीमध्ये किंवा मोफतमध्ये तुम्हाला कंटेंट देत असेल किंवा लेक्चर देत असाल तर तुमच्याकडं जास्त काही मागणं नसतं. तुम्हाला पण माहिती आहे. मी काय म्हणतो की व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सांगत चला कमेंटमध्ये किंवा काही जर नसेल आवडत तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला. कारण की लाईक करायला काही पैसे लागत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण पैसे लागत नाही. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. ज्याने काय होईल की मी जेव्हा पण पुढचं लेक्चर टाकाल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि व्हिडिओला जर लाईक केला तर मला देखील चांगलं वाटेल की आपण व्हिडिओ बनवला आहे मेहनतीने तर त्याचा काहीतरी कोणाला तरी फायदा नक्की झालेला आहे किंवा पुढच्या वेळेस मला व्हिडिओ बनवायला या ठिकाणी प्रेरणा भेटेल. बरोबर की नाही. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुमचा काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असेल किंवा काही पण सजेशन द्यायची असेल मला माझ्या साऊंडबद्दल किंवा माझ्या कॅमेऱ्याबद्दल क्लिअरिटीबद्दल काही पण समस्या असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या परीक्षांसाठी फॉर्म भरला आहे किंवा कोणत्या परीक्षांसाठी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, नेक्स्ट टॉपिकमध्ये कोणत्या प्रश्नांचा किंवा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न पाहिजे तर सर्व तुम्हाला जे वाटेल ते कमेंटमध्ये सांगा. बरोबर. आणि दरवेळेस आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. कारण की आपला प्रत्येक प्रश्न आपण खूप मेहनतीने आणि अगदी सोप्या प्रश्न टाईपने सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 35च्या पुढील 15वी समसंख्या कोणती. बघा 35च्या पुढची 15वी समसंख्या कोणती तर 35 या ठिकाणी लिहून घ्या. 35 या ठिकाणी आपण लिहून घेतले. संख्या किती विचारली आहे 15वी. बरोबर. आता बघा ह्यांनी काय विचारलं आहे 15वी सम विचारली की विषम विचारली आहे तर सम विचारली आहे. म्हणजे 15वी समसंख्या विचारली आहे. बरोबर ना. आणि 35 जी आहे म्हणजे ज्या संख्येच्या पुढची विचारली ती संख्या कोणती आहे तर ही विषम आहे. मीच्याजवळ विषम लिहून घ्या. काय तर विषम संख्या आहे. इथपर्यंत कळालं. आता जर तुमच्याकडे एक गावठी मेथड म्हणू शकतो आपण किंवा त्याला एक मेथड म्हणू शकत नाही. त्याला खूप टाईम वेस्टिंग आहे. जर तुमच्याकडे खूप वेळ आहे, जर तुम्ही एक्झाममध्ये नाही तुम्हाला फक्त एक नॉर्मली 15-20 समसंख्या कोणतरी काढायला लागली तुमच्याकडे भरपूर 2-3 तासाचा वेळ तर तुम्ही काढू पण शकता. तुम्ही असं लिहू शकता डायरेक्ट. बघा 35 36 37 38
39, 40 असं करत 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 तुम्ही या ठिकाणी समसंख्या काढू शकता, बरोबर की नाही. मग तुम्ही समसंख्या कशा, ही एक पहिली विषम संख्या, ही दुसरी विषम संख्या, ही तिसरी विषम संख्या, ही पहिली सम संख्या, ही दुसरी सम, ही तिसरी सम, असं काढशाल. पण तुम्हाला पेपरला काय होतं, टाईम कमी असतो, 30 सेकंदात, 1 मिनिटात, अशा म्हणजे प्रत्येक एक्झामनुसार टाईम खूप कमी असतो. मग त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक वापरू शकत नाही, बरोबर की नाही. मग तेव्हा काय करायचं की एक मेथड वापरू शकता तुम्ही. काय करायचं, जी वी विचारले पहा, वी म्हणजे 15वी असेल, 16वी असेल, 20वी असेल, जितकी पण नंबरची विचारली असेल. आता इथं 15वी विचारलं आहे तर त्याला डबल करायचं कधी पण. म्हणजे इथं 15 विचारलं आहे ना तर मी तर 30 करणार, बरोबर ना. इथं 15वी विचारलं आहे तर मी इथं काय करणार, 30 करणार, राईट. बघा इथं मी 30 केला, बरोबर. आता इथं काय विचारलं आहे, विषम संख्या विचारली आहे, विषमच्या पुढची सम विचारली. म्हणजे इथं पण बघा तफावत दिसते आपल्याला, म्हणजे वेगळेपणा दिसतोय ना. हा पॉईंट लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो. बघा आता 35 दिली ना तर ती संख्या लिहा आणि जितकी पण विचारली आहे तिची तुम्ही डबल करून ह्याच्यामध्ये प्लस करा प्लस. 5 0 5, 3 आणि 3 6, 5 अधिक 0 5 आणि 3 अधिक 3 6, 65 आली. पण हा पॉईंट लक्षात ठेवा, इथे त्यांनी विषम म्हणजे इथं त्यांनी काय विचारलं आहे, 15वी विषम विचारली का नाही आहे. जर विषम विचारली असेल तर काही प्रॉब्लेम नव्हता. पण यांनी काय विचारलं आहे, सम विचारलं आहे. पण जेव्हा इथं वेगळेपणा असतो त्या टायमाला काय करायचं आहे, इथपर्यंत सांगितलं तुम्हाला ज्याप्रमाणे हे डबल करून याच्यात ॲड करा, इथपर्यंत क्लिअर आहे, हीच पद्धत वापरायची. पण जेव्हा इथं वेगवेगळेपणा असाल, विषमची सम विचारली असाल तर त्यावेळेस एकच गोष्ट करायची की आलेल्या संख्येतून फक्त 1 मायनस करायचा. किती, 1 मायनस करायचा, 1 किंवा 1 वजा करायचा. म्हणजे थोडक्यात किती आली, 64. किती आली, 64. बघा ऑप्शनमध्ये आहे का, असेल तर 101% ओकेच आहे, आणि नसेल तरी ओकेच आहे. कारण की आपण जी मेथड वापरली त्याच्यातून 101% आपलं योग्यच उत्तर येतं, बरोबर. तर ट्रिक कशी वाटली कमेंट करून सांगा. चला बघा आपण आता शेवटचा प्रश्न बघूया, कारण की आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. मी जवळपास 15 ते 20 प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओत सांगणार होतो, पण व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे, बरोबर ना. तर 1 तासाच्या आसपास व्हिडिओ आपण बनवू या ठिकाणी. बघा पुढचा प्रश्न घ्या वाचून. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. एकदम फास्टमध्ये सांगतो, कारण की मगाशी पण अशा टाईपचा आपण कोणता एक प्रश्न घेतला होता वाटतं, त्यामुळे हा एकदम फास्टमध्ये सांगतो. चला बघा 12 सेकंदात 1 अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. बघा 12 लिहून घ्या, बरोबर. 12 लिहून घ्या, त्यानंतर 12 सेकंदाला 1. मगाशी मी काय सांगितलं होतं, 1 मिनिटात 60 सेकंद असतात, 1 मिनिटात असतात 60 सेकंद. म्हणजे मग 12 पंचे 60, याचा अर्थ 60 सेकंदाला किती होतील, इथं सेकंद आहे, हे सेकंदाला किती होतील तर 5 पोळ्या होतील. म्हणजे 60 सेकंदाला 5 पोळ्या म्हणजे 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण की परीक्षेला कधी कधी गडबडून जातात विद्यार्थी. 1 मिनिटाला 5 होत आहे, आणि ह्यांनी काय विचारलं आहे, अर्ध्या तास. अर्ध्या तासामध्ये किती मिनटं असतात, 30 मिनटं असतात अर्ध्या तासामध्ये, बरोबर ना, अर्ध्या तासात. तर काय करायचं आहे, 1 मिनिटाला 5 पोळ्या, तर 30 मिनटाला किती, तर साहजिक आहे 30 गुणिले 5 करा किंवा 5 गुणिले 30 करा. किती येते उत्तर, ज्याच्यात डोकं काही विद्यार्थी तोंडीसुद्धा काढत असतील. बघा डायरेक्ट 150, बरोबर. किती आलं उत्तर, तर 150 आलं. म्हणजे यांनी काय विचारलं आहे, अर्ध्या तासामध्ये किती होतील, तर या ठिकाणी 150 पोळ्या लाटून होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी लाईक करा, कारण की लाईक करायला जास्त वेळ नाही लागत. आत्ताच्या आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच्या आता सबस्क्राईब करा. आपण कृषी तांत्रिक प्रश्नांचे या ठिकाणी बरेच व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामुळे तुमचे 1000पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. किंवा मग ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे देखील भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये चालू घडामोडी, विज्ञान, व्याकरण असेल किंवा GK असेल, असे सर्व प्रश्न बघायला भेटतील. म्हणजे जवळपास तुमचे सर्वच विषय या ठिकाणी क्लिअर होत आहे. आणि जर तुम्हाला हे मागचे व्हिडिओ बघायचे असेल सर्व, तर तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा, तुम्हाला ते जाऊन सर्व लिंक भेटून जातील. तर हा व्हिडिओ संपलाच आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून घ्या. जर तुम्हाला याचा पुढचा भाग पाहिजे असेल किंवा यावरती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते प्रश्नांचा प्रॉब्लेम आला किंवा कोणते प्रश्न पाहिजे, तर सर्वांनी मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्यानुसार पुढचा व्हिडिओ बनवाल. तर थँक्यू, व्हिडिओ शेवटपर्यंत